ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये सर्व देवता सूक्ष्म रूपाने द्वारकेत आल्या आणि भगवंताला विनंती केली की भगवंता, आपलं आता या पृथ्वी तळावरचं काम संपलेलं आहे, आता आपण परत आपल्या निजधामाला वैकुंठ धामाला यावं, अशी त्या सर्व देवांनी भगवंताला विनंती केली। भगवंताने सांगितलं की आता जो एक शेवटचा भाग राहिला आहे तो म्हणजे यादवांचा संहार। कारण यादव हे सर्व आता शापग्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे हे सर्व आटपल्यानंतर मी स्वर्ग लोकाला येईल। भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमधल्या सर्व यादवांना सांगितलं। वृद्ध होते, त्याच्यानंतर सद्वर्तनी यादव होते, चांगल्यांना सांगितलं की तुम्ही आता प्रभास क्षेत्र नावाचं जे तीर्थ ठिकाण आहे तिथे या, तिथे सर्वजण जा। आता याच्या पुढे द्वारकेमध्ये मोठे उत्पात आणि अपशकुन घडून येते, कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे की हा शेवट होण्याचा काळ आलेला आहे आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी उद्धवाला, जो आपला परममित्र होता आणि त्याचं स्वरूप होतं, त्यालाही उपदेश केला आणि उद्धव मात्र भगवंताला सोडून जाण्यास तयार होत नव्हता। कसा जाणार? श्रीकृष्ण जर निजधामाला गेले तर आपण जगणार कसे? त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले, म्हणले, देवा, इतके दिवस आपण एक दिलाने एक मताने राहिलो, तुम्ही गेले तर इथे मायेचा कोणीही राहिलेला नाही आणि मला तुमचा विरह सहन होणार नाही। जाऊ कहा त्याची चरण तुम्हारे, मी तुमचे चरण सोडून जाऊ कुठे? कारण तुम्ही माझा प्राण, जीवन, सर्वस्व तुम्ही आहात। ज्याला आपण सुहृद म्हणतो भगवान, असा हा आपला वियोग मला सहन होणार नाही। श्रीकृष्णाने उद्धवाची समजूत घातली। उद्धवा, आपलं कार्य संपलंय आता। ज्याच्यासाठी मी इथे या पृथ्वी तलावर आलेलो होतो ते आता संपलाय। मीच नाही तर बलराम दादा आणि मी असे दोघी जण आम्ही हे पृथ्वी तल सोडून जाऊ। तू आता शोक करू नकोस, याच्यानंतर हा संपूर्ण यदुवंश नष्ट होईल। आजपासून 7व्या दिवशी हा समुद्र द्वारकापुरी आपल्या पोटात घेईल आणि मी गेलो की कलियुगाला सुरुवात होईल। अरे, त्या जरासंधाच्या सारख्या आक्रमणामुळे मी समुद्राकडून ही जागा जमीन मागून घेतलेली होती, ज्याची त्याला आता परतच करावी लागणार आहे। त्यामुळे मी गेल्यावर हा समुद्र, ही जी काही जमीन आपण मागवलेली होती, ही नगरी बसवलेली होती, ही सर्व पोटात घेईल। तू आता कुठल्याही प्रकारची माया ममता ठेवू नको, ममत्व ठेवू नको। माझ्यामध्ये मन लीन कर, मन मना भव मद्योजी माम नमस्कुरु। या जगात जे जे काही दृश्यमान दिसत आहे हे सर्व नाशिवंत समज। एक ना एक दिवस या सर्वाचा नाश होईल। जे जे दिसत आहे ते सर्व नाशिवंत आहे, मनुष्य काही करू शकणार नाही।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. उद्धवाच्या अंगावर काठी उभी राहिले आणि भगवान सांगतायत की उद्धवा एक लक्षात घे की या जगामध्ये जर काय असेल दुर्लभ तर मनुष्य जन्म हा सगळ्यात दुर्लभ आहे. आणि मनुष्याने या देहाचा उपयोग करून घेतला पाहिजे. या देहाचा उपयोग जर झाला तरच आपण या ठिकाणी आपल्या जगण्याला अर्थ आहे असं समजायला हरकत नाही. मनुष्य देह दुर्लभती होत न बारंबार, पत्ता झडे जो तरुवर का बहुवी न लागे डार. म्हणून आपण आपलं मन परमेश्वराकडे वळवलं पाहिजे आणि परमार्थ साधून घेतला पाहिजे. हा मनुष्य जन्म अनंत कोटी जन्माचं पुण्य असेल तरच त्याला मिळतं आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये भूत मात्रामध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि त्यातल्या त्यात भारतवर्षात जन्माला येणं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. पृथ्वी तर प्रचंड आहे, कुठेही जन्माला येऊन चालणार नाही. धन्यो भारतभूमी जन्म हा, या भारतभूमीत जन्म होणं हे फार अत्यंत दुर्लभ आहे. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे पंचाग्नी साधन, न लगे दंडन मुंडन, तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हिची माझी विनवणी, जोडोनी या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा निशिदिनी, तुम्ही वासुदेव म्हणा निशिदिनी. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्या आयुष्यामध्ये सारखं परमेश्वराचं स्मरण हे अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. उद्धवा, तू आता शोक करू नकोस. भगवान सांगतायत उद्धवाला, आता तू बद्रिकाश्रम या ठिकाणी जा आणि तिथे जो माझा आश्रम आहे त्या आश्रमात येऊन त्या ठिकाणी माझी सेवा कर. अलकनंदा नावाची नदी आहे, जे गंगेचं स्वरूप आहे, जी गंगाच आहे, त्या ठिकाणी जा, स्नान कर. पुण्य पावन असं ते ठिकाण आहे. योगी जीवनाचा स्वीकार कर, तपस्वी हो आणि काया वाचा मनाने धर्म प्रोजित कैत होत्र परमो निर्मत्सरा नाम सताम अशा भागवत धर्माचं आचरण कर. उद्धव अत्यंत सद्गदित अंतःकरणाने त्याच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागले. शेवटी भगवंताची आज्ञा आहे. उद्धवाची हिंमत नव्हती की भगवंताची तो आज्ञा मोडेल. त्याने कृष्णाला वंदन केलं, प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि जड अंतःकरणाने त्याने भगवंताचा निरोप घेतला
आपला स्वामी, आपला मित्र, हितकर्ता, गुरु, दैवत जे काही आहे तो भगवानच होता. त्याला हृदयामध्ये धारण केलं आणि परमेश्वराची धारणा मनामध्ये करून तो तप करण्यासाठी बद्रिकाश्रम या ठिकाणी निघून गेला. आता भगवंताने यादवांना सांगितलं होतं, जे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि चांगले यादव होते त्यांना सांगितलं, आता तुम्ही प्रभास क्षेत्रात या. आणि ते सर्वजण त्या प्रभास क्षेत्रात आले. स्त्रिया, मुलं, लहान बालक, तिथे शंकोद्वार नावाचं तीर्थ होतं, तिथे ते सर्व आले. ते तीर्थक्षेत्र असल्यामुळे भगवंताने सांगितलं की या ठिकाणी आता आपण पूजन करू. काय जो दान धर्म करायचा आहे हा शेवटचाच आहे. इथे तुम्ही जे काही सत्कृत्य करतात ते करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्वांनी देवाचं पूजन केलं. शांतीपाठ म्हटला, स्वस्तिपाठ झाला. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पक्षमाभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैः सृष्टुवांस्तनुभिः व्यशायम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रवृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. देव शांती, अंतरिक्ष शांती वगैरे प्रकारचा सर्व शांती कर्म केलं. ब्राह्मणांना काही दान केल्या. सुवर्ण, हत्ती, अश्व, रथ हे जे काही दान करायचं आहे अत्यंत आदराने यादवांनी दान केलं. हे सर्व पुण्य कार्य त्याथे झालं त्या क्षेत्रामध्ये. आणि नंतर भगवंताची आदेश, भगवंताच्या आदेशाने, प्रभावाने, मायेने एक वेगळं रूप धारण केलं. सर्व झाल्यानंतर यादवांची बुद्धी फिरली. यादवांची बुद्धी फिरल्यानंतर यादवांनी काय केलं? यादवांनी तिथे बुद्धी फिरल्यानंतर ही नियतीची इच्छा होती. त्यांनी मैरेयक नावाचं मदिरपान केलं. मैरेयक नावाचं ते मद्य होतं, ते मद्यपान केलं आणि त्याच्यानंतर ते धुंद झाले. तथा तस्मिन् महापान पपूमयेकं मधु दिष्ट विभ्रंशित धियो यद्रव्यै भ्रश्यते मतिः. त्यांची मती, बुद्धी फिरली, विवेकहीन झाले. आधीचं सर्व पाण्यात गेलं असं सांगतात. आधी मीटिंग झाली, सगळे एकत्र आले, जे काय होतं ते केलं. मीटिंग नंतर ड्रिंकिंग. मीटिंग झाली, ड्रिंकिंग झाली आणि याचा परिणाम होतो फायटिंग. पुढे झाली ती फायटिंग, कारण या सर्वांची बुद्धी भ्रष्ट झालेली होती. ते मद्यधुंद झाले होते आणि मद्यधुंद माणसाला भांडण उकराला, मारामाऱ्या करायला कोणतंही कारण पुरेसं होतं. तिथे काय कारण झालं? एकमेकाच्या गप्पामध्ये जीभ घसरायला लागली, कोण काय बोलायला लागलं याचा काही प्रश्न नाही. आणि त्यांनी पहिल्यांदा मारामाऱ्या हाताने करायला सुरुवात केली. परंतु भगवंताची नियतीची इच्छा अशी होती यांना ठारच करायचं. मग त्यांनी शस्त्राचा वापर सुरू केला. एकमेकांना शस्त्रही मोडून पडली. आता शस्त्र नाही. आणि त्याच वेळेस त्या नियतीच्या इच्छेने जे
मुसळ सांबाच्या पोटून निघालेलं होतं, त्याचं चूर्ण करून फेकलेलं होतं, त्याच्या मोठ्या बांबूसारख्या काठ्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि यादवांचे हात लागून त्यांच्यामध्ये लोहाची शक्ती आली, म्हणजेच ते लोखंडी झाले आणि यादव एकमेकांच्या डोक्यावर ते शस्त्र मारू लागले. कित्येकांची डोकी फुटली आणि त्या लोहाच्या त्या अशा हत्यारामुळे कित्येक मरून पडले आणि तिथे अभूतपूर्व लढाई झाली. प्रेताचे खच पडू लागले. कालच माणसाला ठार करतो, कालच माणसाला खातो. रामचरितमानसामध्ये कालाचं वर्णन केलेलं आहे. काल दंड धरी काहून मारा. काळा असा आहे की तो स्वतः हातात काठी घेऊन कोणाला मारत नाही. हरई बल बुद्धी विवेक विचारा. तो मनुष्याची पहिल्यांदा बुद्धी हरण करतो, मग विवेक हरण करतो, मग विचार हरण करतो, मग बल हरण करतो. काही त्यांच्या जवळ शिल्लक राहत नाही. आधी फिरते बुद्धी आणि मग जाते सिद्धी. मनुष्य भानावर राहत नाही. प्रचंड मारामाऱ्या सुरू झाल्या. भाऊ भावाला मारतोय, मामा भाच्याला मारतोय, पुत्र पित्याला मारतोय. सारं नातं गोतं सगळे एकमेकाला विसरून गेले. प्रत्येक जण दुसऱ्याला वैरी आणि शत्रू समजतो आहे. ठार करू लागले. धुंद होऊन सर्वत्र मृत्यूचं थैमान, सर्वत्र मृत्यूचं थैमान सुरू झालं. आणि आतापर्यंत जे काही यांनी पूर्ण पुण्य कार्य केलेलं होतं ते पुण्यकर्म सर्व लयाला गेलं. पुण्यकर्म सर्व लयाला गेलं. एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषि केशवः अवतारितो भो भार इति मेने अवशेषितः. आपल्या सर्व कुळाचा संवार झाला. आता जो काही यादवांच्या रूपाने उरला सरला भार पृथ्वीवर होता तोही नष्ट झाला. आणि भगवंताने हे जाणलं. कुऱ्हाडीचा दांडा आणि गोता सकाळ. स्वगोत्रीयांनीच एकमेकाला ठार केलं. घर को आग लगी है, घर के ही चिराग से. आणि त्यानंतर भगवंताने पाहिलं आता हे सर्व मेलेले आहेत, आता कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. तेव्हा भगवंताने आपली माया शक्ती आवरली आणि आता भगवंत या एकांत अशा अश्वत्थ वृक्षाखाली जाऊन बसले. इथे त्यांना सिंहासन नाही, कुठलंही आसन नाही. भगवान जमिनीवरच बसलेले आहेत. यावेळेस रामसु समुद्र वेलायाम योगम आस्थाय पौरुषम तत्याज लोकम मानुषम संयोज्य आत्मनाम आत्मनी. याच वेळेस बलराम समुद्र तटावर आले. तिथे बसले. त्याने एकाग्र चित्त केलं आणि परमात्म चिंतनामध्ये आपल्या आत्माला विलीन केलं. आपल्या देहाचा त्याग केला. बलराम स्वधामाला निघून गेले. भगवान बलराम देव की जय. हे प्रसंग थोडेसे शोककारक आहे, उदासीन करणारे. त्यामुळे या ठिकाणी काही फार मोठा कथन करतानाही उत्साह राहत नाही. बलराम धामाला गेले. बलराम आपल्या स्वरूपाला पोहोचले आणि त्यानंतर ते निर्याण
भगवान श्रीकृष्णाने बलरामांचं निर्याण पाहिलं. आणि असं होतं की एखादं मोठं कार्य होतं, लग्न कार्य, आणि ते सर्व आटोपलं जातं. सर्व पै पाहुणे मंडळी काय जे आहे, मंडप बिंडप, ते सर्व आवराआवरी होते. आणि त्या लग्नातला जो कुटुंब प्रमुख असतो, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली एवढं गजबज चाललेली असते, ते सगळे निघून गेल्यानंतर तो एखाद्या कोपऱ्यामध्ये शांतपणे बसलेला आपण पाहिला असेल. सर्व आटप. विचारलं, आटपलं का? हो आटपलं. खोल आवाजात तो सांगतो. त्याच्याजवळ कोणीही नसतो, एकटाच बसलेला असतो. भगवान शांत स्वभावाने एका पिंपळाच्या वृक्षाच्या झाडाखाली भूमीवर बसले. तेव्हा त्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहू शकतो. भगवंतांची अत्यंत चतुर्भुज असं रूप धारण केलेलं होतं. सर्व दिशा त्यांच्या तेजाने प्रकाशित झालेल्या होत्या. सावळ सुंदर शरीर तप्त स्वर्णकांतीप्रमाणे त्यांचं शरीराचं तेज, वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह, पिवळा पितांबर आणि पिवळा शेला त्यांच्या अंगावर शोभून दिसत होता. मुखावर सुंदर हास्य होतं. दाट कुरळे केस, कानात सुंदर मकल आणि कुंडले होती. भगवंताच्या स्वरूपाला आपण आपल्या हृदयात धारण करा, यासाठी हे वर्णन आहे. कमरेला करगोटा, भगवंताच्या गळ्यात ते जानवं, मस्तकावर मुकुट, हातांमध्ये कंकण, बाहूमध्ये बाजूबंद, गळ्यात हार, पायात मुपूर, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यात कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, वनमाला, तुलसीहार, हे सर्व त्या ठिकाणी स्वरूप भगवंताचं दिसत होतं. आणि आता भगवान त्या वृक्षाखाली मनोहर असे सावळ सुंदर रूप तिथे एकटेच बसले आहेत. आणि ते स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येतं, आयुष्य ओघळून मी रिक्त हस्ता आहे. संपूर्ण अवताराचं कार्य संपलेलं होतं. पृथ्वीला दिलेलं आश्वासन भगवान विष्णूंनी दिलं होतं. ये गोमाते, पृथ्वी गोमातेचं स्वरूप घेऊन गेली होती, तिला आश्वासन दिलं होतं. वसुदेव देवकीला जे दर्शन दिलेलं होतं ते यशोदेला दाखवलेलं विश्वरूप दर्शन, गोकुळातल्या त्या लीला, गाई, गोपी, नंद बाबा, दुष्टांचा नाश, कंस, चाणूर, मुचुकुंद याला दर्शन, कंस चाणूरांचा वध, द्वारकेची निर्मिती, ते विवाह सोहळे, सार सार भगवंताच्या समोरून हे जात होतं. याच वेळीच भगवंताची शंख, चक्र, गदा आणि पद्म ही जी 4 आयुधे होती, त्यांनी मूर्तिमंत स्वरूप धारण केलं आणि ते भगवंताजवळ हात जोडून उभे राहिले. भगवंत आता पद्मासनात बसले आहे. उजव्या मांडीवर डावी मांडी घेतलेली आहे आणि भगवान आता त्या ठिकाणी चिंतनात मग्न झालेले आहेत. चिंतन भगवंताचं चाललेलं आहे. भगवान आता जे पाहतायत ते एक विश्व वेगळं आहे. अधिक देखने तरी
निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये अधिक देखणे निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये देह बळी देऊनी साधले म्या साधनी देह बळी देऊनी साधले म्या साधनी याने समाधान मज जोडले ओ माय याने समाधान जोडले ओ माय अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये अनंगपण फिटले माया छंद साठविले अनंगपण फिटले माया छंद छाट साठविले सकळही देखिले आत्म स्वरूपी ओ माये सकळही देखिले आत्म स्वरूपी ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकारू ओ माये तैसा म्या देखिला निराकारू ओ माये अधिक देखणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी रमणे स्वरूपी ओ माये निजानंदी रमणे स्वरूपी ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवी वरू ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवी वरू विठ्ठल निर्धारू देखिला ओ माये विठ्ठल निर्धारू देखिला ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनविने मनाले ओ माये मनाले ओ माये निजानंदी रमण्याची वेळ आलेली होती. सर्व विश्वामध्ये प्रखर असा चंदन जेवी भरला चंदन अश्वत्थ फुलला अश्वत्थाला जेव्हा नवी पाने येतात चम 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 चमकत असतो तो आणि याच वेळेस पद्मासनात भगवान आहे. एक बाण सरसरत आला आणि भगवंताच्या त्या डाव्या अंगठ्याला तो बाण लागला. तो बाण डाव्या अंगठात गेला. ज्याने मारला होता तो जरा नावाचा व्याध होता आणि तो त्याच वेळेस शिकारीसाठी बाहेर जात होता, अरण्यात जात होता आणि भगवान तिथे बसलेले पाहिल्यानंतर भगवंताला त्याने पाहिलेलं नाही. भगवान बसलेले होते परंतु त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा तो तळवा असा दिसत होता की जणू काही एखादं सावज आहे आणि त्याचे ते डोळे चमकत आहेत आणि म्हणून त्याने त्या लक्षाने तो वेद साधला.
तेव्हा असं झालं की व्याधाचीही बुद्धी त्या ठिकाणी भ्रमित झालेली होती. ईश्वरी मायेने त्याच्यावर पांघरून घातलं होतं. व्याधालाही वाटलं कुठलं तरी हरिण असेल आणि त्याने त्या दिशेने तो बाण मारलेला आहे. बाण सोडला आणि बाण कुठे गेला बाणाचा शोध घेण्यासाठी आणि ते सावज पकडण्यासाठी तो पळत पुढत आला. जाळीतून तो जवळ जाऊन पाहतो तर भगवान श्रीकृष्ण शांतपणे या ठिकाणी बसलेले आहेत. शांतपणे नेत्र मिटलेले आहेत. त्या व्याधाचा बाण त्या तळव्याला लागलेला होता आणि त्याने पाहिल्याबरोबर त्याने ओळखलं भगवान आहे. त्यात तोही तिथलाच होता. धावत धावत आला. बाण भगवंताचा पायाला लागलेला पाहिला आणि तो भगवंताच्या पायावर त्याने लोळण घेतली. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला आम्ही अधिकार आपुला. भगवान जसा 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 तो व्याध रडतोय क्षमा याचना करू लागला. भगवान मात्र यावेळेस स्मित हास्य करताय आणि त्याला अभय देत आहेत. मा भई जरे त्वम् उत्तिष्ठ कामयेशो कृतो हि मे याहि त्वं मदनुज्ञातः स्वर्गं सुकृतीनां पदम. अरे व्याधा उठ, येऊ नकोस. मी प्रत्यक्ष तुझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. उठ, शोक करू नकोस. तू माझ्या मनासारखंच काम केलेलं आहे. आणि भगवंत सुद्धा त्या शापाने बाधित असल्यामुळे जो बाण त्या मुसळ्याच्या शेवटच्या टोकाने त्याची ती निर्मिती झालेली होती त्यामुळे भगवान सुद्धा त्याच नियमाने बद्ध होते. आणि म्हणून भगवंतांनीही आपलं अवतार कार्य संपवताना व्याधाला फक्त निमित्त केलेला आहे. व्याधाचा धर्म आहे शिकार करणं. तो काही अधर्माने वागत नाही. त्याला झालेला तो बुद्धिभ्रम होता पण तो अधर्म नव्हता, व्याध होता. अधर्म यादवांनी केला. अधर्म यादवांनी केला. मदिरा पान घेऊन नाते गोते यादव विसरले, व्याध विसरलेला नाही. त्याला माहिती हा परमात्मा आहे. व्याधा ज्या पदाची मोठमोठे पुण्यवंत वाट पाहतात अशा स्वर्गाचं श्रेष्ठ पद तुला आता प्राप्त होईल. तू त्या ठिकाणी अक्षय सुखाने स्वर्गात निवास करतील. जा. भगवंताने आशीर्वाद दिला. भगवंताची आज्ञा. त्याने भगवंताला 3 प्रदक्षिणा केल्या आणि त्याच वेळेस स्वर्गातून एक विमान त्या ठिकाणी उपस्थित झालं. व्याधाला भगवंताने सांगितलं व्याधा चढ त्या विमानावर. झालं, तुझं कार्य झालं, माझंही कार्य झालं. आणि व्याध विमानात बसला आणि स्वर्गलोकी गेला. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आता हे यादव आलेले होते तिकडच्या भागामध्ये, द्वारका सोडून प्रवास क्षेत्रामध्ये. तेव्हा भगवंताचा दारुक नावाचा जो सारथी होता तोही भगवंताचा शोध घेत घेत नेमका या पिंपळ वृक्षाच्या जवळ तो आला. त्याने भगवंत ध्यान अवस्थेत पाहिले आणि त्यांच्याजवळ भगवंताची जी 4 आयुध होती ती मूर्तिमंत उभी असलेली त्याने पाहिलं. त्याने ओळखायचं ते ओळखलं. भगवंताला पाहून त्याच्या नेत्रातून अश्रुपूर वाहू लागला. त्याने भगवंताच्या चरणावर लोळण घेतली आणि त्याच वेळेस भगवंताचा गरुडध्वज युक्त असलेला रथ, ही अश्व आणि ही जी 4 आयुध होती हे मूर्तिमंत स्वरूप धारण करून
स्वर्ग लोकात निघून गेले. तेव्हा भगवंताने दारुकाजवळ निरोप दिला, हे दारुका, तू आता यादवांनाही तिथे जाऊन आपसात त्यांचा मृत्यू झाला आहे, जे द्वारकेमध्ये काही शिल्लक आहेत त्यांना हा निरोप दे. बलरामाच्या याच्याबद्दलही सांग की बलराम आता निजधामाला गेलेले आहेत. द्वारावत्यां च य न स्थेयं भवत् भीष्य मधु स्वबंधुभिः मया त्यक्ता यदुपुरीं समुद्र प्लवयिष्यति. तू आता जे द्वारकेत शिल्लक राहिलेले आहेत त्यांना निरोप दे. हे द्वारकावासियांनो, आता तुम्ही याच्या पुढे द्वारकेत राहू नका, द्वारकेचा त्याग करा, दुसरीकडे निघून जा. कारण मी गेल्यावर ही द्वारकापुरी समुद्र गिळंकृत करून घेणार आहे, म्हणून तुम्ही इथून त्वरित निघा. सर्वांनी आपापली संपत्ती, माता पिता यांना घ्या आणि अर्जुनाबरोबर इंद्रप्रस्थाला निघून जा. त्यानंतर दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणि जड अंतःकरणाने तो तिथून निघून गेला. दारुक द्वारकेला आला, त्याच्या नेत्रातून अश्रुपूर वाहत होता. त्याने तिथे वसुदेव, उग्रसेन यांना नमस्कार केला आणि भगवान श्रीकृष्णाचा निरोप त्यांना सांगितला. आता त्याला उमाळा दाटून आला होता, तो अश्रुपात करीत होता. भगवंताचा आणि ही सर्व हकीकत ऐकल्यानंतर हे सर्व राहिलेले शिल्लक यादव होते, त्यांना अत्यंत दुःख झालं. तेही त्या ठिकाणी जिथे यादव मरून पडलेले होते त्यांनी ती प्रेत पाहिली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि या ठिकाणी अर्जुनाने त्याच्या नेतृत्वाखाली हे बाकीचे विधी पूर्ण केलेले आहेत. भगवंताने जिथे निवास केला होता ते निवासस्थान सोडून समुद्राने सर्व द्वारका, भगवंताचं फक्त राहण्याचं ठिकाण, त्यांनी आपल्या ठिकाणी याच्यात घेतलं, पोटात गिळंकृत केलं आणि सर्वच्या सर्व यादव आता जे शिल्लक राहिले होते ते अर्जुनाबरोबर निघालेले आहेत. याच वेळेस सर्व देव उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित देवांनी त्या याचा एक हा सर्व असा निरोप आहे की आता याच्यानंतर कोणाचीही भेट होणार नाही. दुःखित मनाने सर्व आता आवरावरी करतायत. इकडे सर्व देव उपस्थित झाले आणि त्या देवांनी कोण कोण होते त्या ठिकाणी आलेले, तर अनेक देवदेवता आलेल्या होत्या. तत्रागमत ब्रह्मा भवान्याच समं भवः महेंद्र प्रमुखा देवा मूनयास प्रजेश्वराः. सर्व प्रजापती, ब्रह्मा, भगवान शिव, माता पार्वती सह होते, इंद्र उपस्थित होता, सर्व प्रकारचे देव तिथे भगवंताचं महानिर्याण पाहण्यासाठी सर्व लोकातून त्या आकाशामध्ये आपल्या आपल्या विमानामध्ये ते स्थिर होऊन ते पाहत होते. पीतर सिद्ध गंधर्वा विद्याधर महोरगा चारणा यक्ष रक्षंसी किन्नर अप्सरसो द्विजाहा. पितर आले, सिद्ध आले, गणगंधर्व आले, विद्याधर आले, वासुकी इत्यादी सर्प आले, चारण आले, यक्ष आले, राक्षस आले, जे वैष्णव राक्षस होते, म्हणजे विभीषणादी जे होते, प्रल्हादासारखे याच्यासारखे, हे सर्व तिथे उपस्थित झाले. किन्नर आले, अप्सरा आल्या, श्रेष्ठ असे सनकाधिक ब्राह्मण आले, सप्तर्षी आले आणि ते भगवंताची ती अंतिम लीला पाहण्यासाठी आले. की भगवंताची ही अंतिम लीला आपण पाहूया. द्रष्टुकामा भगवतो निर्याणम परमोत्सुकाः
गायन्तश्च गणन्तश्च शौरे कर्माणि जन्मच. ते आले आणि भगवंताच्या जे गुण होते, लीला होते, त्याचं गायन करू लागले. त्याचं गायन करू लागले. ववृषु पुष्पवर्षाणि विमानावलिभिर्नभः कुर्वन्तः संकुलं राजन् भक्त्या परमया युताः. राजा परीक्षिता, हा भगवंताच्या निर्याणाचा हा योग आहे आणि हा पाहण्यासाठी हे सर्व देवदेवता आकाशामध्ये उपस्थित झाले. भगवान पद्मासनात बसलेले आहेत आणि त्याच्या आधी तो रथ, 4 आयुध सर्व निघून गेले आणि भगवंताने त्या ठिकाणी असलेले ब्रह्मदेव जे उपस्थित होते त्यांच्या नजरेला नजर भिडवली. भगवान पितामहं वीक्ष विभूतिरात्मनो विभू संयोज्य आत्मनि चात्मानं पद्मनेत्रे निमीलयत. भगवंताने त्या ठिकाणी सर्व देव उपस्थित असताना सशरीर आपली विभूती साक्षात ब्रह्मा यांच्याकडे नेत्र लावून आपले पद्मनेत्र त्यांनी मिटले. कमल पुष्प हे मिटले आणि लोकाभिरामां स्वतनुं धारणा ध्यान मंगलम योग धारणयाग्नेयग्ध्वा धामाभिषत्स्वकम. स्वदेह निघून त्याचं कारण असं. त्याच वेळेस या देवतांनी पुष्पवृष्टी सुरू केली. दिवी दुंदवयो नेदू पितु सुमनश्चखात सत्यम धर्मो धृतिर्भूमे कीर्ती श्रीचानु तम ययु. याच वेळेस भगवंताच्या पाठीमागे सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती हे जे सद्गुण होतोय ते सद्गुणही या पृथ्वी तलावरून गेले. भगवंताने आपला देह मात्र अग्नीमध्ये दग्ध केला नाही. त्याचं कारण की त्या सच्चिदानंद अशा विग्रहाचं दर्शन, मनन, चिंतन करण्यासाठी त्यांनी तो आपला देह तसाच स्वर्गलोकी नेला आहे. भक्तांच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या ध्यान धारणेसाठी त्यावेळेस त्यांनी हा आपला देह त्याग केला. भगवान श्रीकृष्ण निजधामाला कसे गेले हे देवांना सुद्धा आकलन झालं नाही. ज्याप्रमाणे ढगांमध्ये विद्युत चमकावीने एका क्षणात ती नष्ट व्हावी तसं त्या ठिकाणी झालेलं होतं. भगवान हा पृथ्वी तल सोडून आकाशात स्वर्गामध्ये त्यांनी गमन केलं. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. चित्त ठेवून या बाळाजवळी. चित्त ठेवून या बाळाजवळी. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. तैसे माझे मन राहू का ईश्वरा. तैसे माझे मन राहू का ईश्वरा. मग मी असेन का सुखी संसार. मग मी असेन का सुखी संसार. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. चित्त ठेवून या बाळाजवळी. चित्त ठेवून या
बाळाजवळी धेनूच रे वनी चित्त असे घरी धेनूच रे वनी चित्त असे घरी फिरे ठेवोनी या चित्त वत्सावरी फिरे ठेवोनी या चित्त वत्सावरी उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी विष्णुदास नामा विनवे परोपरी विष्णुदास नामा विनवी परोपरी नाम सुख देई सदा श्री हरी नाम सुख देई सदा श्री हरी उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवोनी या चित्त बाळाजवळी ठेवोनी या उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. भगवान निर्धामाला गेले दारू द्वारकेला ना त्याने सर्वांना ही सर्व हकीकत सांगितली. बलराम श्रीकृष्ण हे निजधामाला गेले. आता काय राहिले आता काय राहिले सर्व स्नेहा मैफिली आता यादव नाही. उरलेलं काय आहे उरलेलं आहे ते प्रेतांचे ढिगारे यादवांच्या रक्ताने लाल भडक झालेला समुद्र रक्ताचे थारोळे कृष्ण नाही. आता कृष्ण नाही आणि असा हा मनाला विषण्ण करणारा सागराचं पाणी यादवांच्या रक्ताने लाल झालं होतं. आणि हे सर्व ऐकल्यानंतर देवकी रोहिणी यांनी आपले प्राण सोडले. वसुदेवाने प्राण सोडले. सर्व स्त्रिया आपापल्या पतींच्या चितेवर आरूढ होऊन त्यांनीही स्वर्गलोकी गमन केलं. उरलेले जे काही लोक होते मुलं होती ते इंद्रप्रस्थाला गेले आणि भगवंताचा जो नातू होता अनिरुद्ध त्याचा पुत्र होता वज्र हा एकटाच वीर या यदुकुळामध्ये जिवंत राहिलेला होता. तो इंद्रप्रस्थ इथे गेला. पांडवांनी त्याला राज्याभिषेक केला आणि यावेळेस अर्जुनाने युधिष्ठिराला कृष्णाचं महानिर्याण यादव कुलाचा संहार याचा समाचार दिला. आणि हे पाहिल्यानंतर पांडवही दुःखी झाले. आणि राजा परीक्षिता ऐक हे सर्व पांडव यांनीही स्वर्गारोहण करण्याचा निर्णय घेतला. तुला राज्याभिषेक केला. आणि हे राजा परीक्षिता ते सर्वजण हिमालयाकडे निघून गेले. परीक्षित हा सर्व वृत्तांत विषण्ण मनाने ऐकतोय. सांगतानाही काही फार त्याच्यामध्ये उत्साह येत नाही कारण ही जीवनाची भैरवी होती. परीक्षित चिंतनात्मक न झाला. आता तोही काही तासांचा किंवा दिवसाचा क्षणाचा त्याचाही या पृथ्वी तळावर संबंध होता. तो आठवू लागला गर्भात भगवंताने केलेलं रक्षण
त्याच्या डोळ्यासमोर ती भगवंताची मूर्ती झाली. त्याने आपल्या हृदय आकाशामध्ये ते भगवंताचं तो दर्शन घेऊ लागला. तेव्हा तोच भगवंत त्याच्या हृदय आकाशामध्ये उद्धवाला ज्ञान देत आहे. अशा प्रकारचं ते दृश्य उभं राहिलं. परीक्षित म्हणाला, मुनिवर्य शुकदेव, आता माझाही मृत्यू समय जवळ येत आहे. आता बस, माझी आता शेवटची इच्छा आहे. उद्धवाला भगवंताने कोणता उपदेश केला ते तुम्हाला माहिती आहे. तो उपदेश मला सांगा, मीही माझ्या जीवनाचं कल्याण करून घेईल. सूत सांगतायत, शौनिकादीन ऋषी हो, आता तोच उपदेश शुकदेव परीक्षिताला करणार आहे. त्या नैमिषारण्यामध्ये आता जे काही श्रीमद भागवताचं कथन ऐकायला आलेले श्रोतृवर्ग होते, ऋषी होते, मुनी होते, सर्व सभा तटस्थ झाली. आणि आता तो शुकदेवाने केलेला, म्हणजे भगवंताने जो उपदेश केलेला होता तोच उपदेश शुकदेवांनी राजा परीक्षिताला केलेला आहे. ते जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आता आपण ऐकलं पाहिजे, अशी मनोभूमिका या श्रोत्यांची झाली. त्यांनी उदास मनाने का होईना भगवंताला हात जोडले आणि प्रार्थना केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.